सो मित्रांनो, आपण फायनली गणपती वेळाला आलेलो आहे आणि आता आपण चाललोय श्रींचं दर्शन घ्यायला. तर चला. तो मित्रांनो फायनली असा कोकम सोडा आलेला आहे आपला. एवढं बरं वाटलंय ना, पिऊन थंडगार वाटतंय आता. तर जय भैरी मित्रांनो, तुमच्यासाठी थेट आला. काय थेट तर रामराम मंडई. तर मित्रांनो, आजपासून मी माझ्या युट्यूब चॅनलची सुरुवात करतोय. तर आपण पहिलेच आपल्या रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरीचं दर्शन घेऊन सुरुवात करूया. तर चला. तर मित्रांनो, रत्नागिरीतील 12 वाड्यांचा राजा आणि तमाम रत्नागिरीकरांचा आराध्य दैवत म्हणजे श्रीदेव भैरी. त्याच्या दर्शनाने गेली आपल्या यूट्यूबच्या ब्लॉगची सुरुवात. कारण कोणतेही काम असलं तरी आम्ही रत्नागिरीकर भैरीबुवाच्या दर्शनानेच नवीन कामाची सुरुवात करतो. तर फायनली देवळात येऊन भैरीबुवा समोर नतमस्तक होऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आलो आई जुगाईच्या देवळात. आणि आई जुगाईच्या पाया पडून शुभाशीर्वाद घेऊन तू आणि भैरीबुवा माझ्या पाठीशी कायम उभा राहा असं म्हणून निघालो आम्ही गणपतीबाईच्या बाप्पाचे दर्शन घ्यायला. मित्रांनो, आता आपण चाललोय गणपतीबाईच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. बरोबर आहे आपले जिग्नेश आणि माझा मित्र जो कॅमेरा पकडून आहे शर्विल मुरकर. तर आम्ही तिघं पण आता गणपतीबाईच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय. तर चला. आम्ही आलोय आता पेट्रोल पंपात मागवीच्या, कारण गाडीत नाही पेट्रोल आहे. त्यामुळे पेट्रोल भरून घेते. नंतर बंद पडली गाडी तर जबाबदारी आमच्या कोणाचीच नाही. पण आता गणपतीपुळ्यात जायची ती पेट्रोल भरायला आलो. सुंदर अशा कोकणाचा व आरेवारे बीचचा नजारा पाहायला. मंडळी, असं म्हणतात की कोकणामध्ये जन्माला यायला व जन्म घ्यायला फार मोठं भाग्य लागतं आणि माझा जन्म तर कोकणातलाच आहे. तर आम्ही फायनली गाडीत पेट्रोल भरून थेट निघालो गणपतीबाईच्या दिशेने. तर आज मी रत्नागिरीचा निसर्गाचा आनंद घेणार आहे आणि तोही या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सुद्धा घर बसल्या देणार आहे. तर आम्ही येऊन पोचलो साखरतरच्या पुलावर आणि सुंदर असा समुद्राचा व्ह्यू आणि बोटिंगचा नजारा पाहत आलो पुढे. तर पुढचा स्टॉप होता आरेवारे बीच. तिकडच्या त्या हायवेवरून जाताना तो झाडांचा नजारा, निसर्ग असतांग समुद्र, तो पाहिल्यावर आपलं कोकण किती भारी आहे याची जाणीव करून देतं ते म्हणजे आरेवारे. पण आरेवारे हे किती भारी आहे, तिकडचा जाणारा प्रत्येक रस्ता, प्रत्येक गाव हे निसर्ग किती भारी आहे याची जाणीव करून देते. त्यात पर्यटकांचा फिरण्यासाठीचा तो उत्साह, तो पाहिला की कोकणी माणूस आपोआप आनंदी होतो. आणि फायनली आम्ही 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे. आत एंट्री घेताच कितीही गर्दी, पण ही सगळी गर्दी फक्त मजा मस्तीसाठी नसून श्रींच्या दर्शनासाठी आली होती. सो मित्रांनो, आपण फायनली गणपतीपुळ्याला आलेलो आहे आणि आता आपण चाललोय श्रींचं दर्शन घ्यायला. तर चला. मंदिराच्या प्रवेशद्वारातून एंट्री घेताच ओढ लागली ती म्हणजे बाप्पाच्या दर्शनाची. सो मित्रांनो, आम्ही तिघं पण फायनली आता गणपती वेळाला आलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय बाप्पांचं दर्शन घ्यायला. तर चला जाऊया. तो मित्रांनो, आम्ही आता चप्पल काढायला आलोय चप्पल स्टँडला. बरोबर शर्विल आहे, जिग्नेश आहे आणि आता चप्पल काढून आम्ही बरोबर चाललोय श्रींचं दर्शन घ्यायला. चला. मग आम्ही चप्पल स्टँडला व्यवस्थित चप्पल ठेवून फायनली आम्ही रांगेत आता आलेलो आहे. बरोबर शर्विल, मी आणि जिग्नेश आहे. मित्रांनो, मी फायनली रांगेत पोहोचल्याने आता मरणाची गर्दी दाखवतील तुम्हाला डोळ्यासमोरली. आम्हाला येऊन झाला अर्धा तास. अजून आम्ही 3ऱ्या रांगेत आहे. अजून बघा 3 रांगा पार करायची. आम्ही अजून 3ऱ्या रांगेत आहे. किती वेळ लागणार काय माहिती. बघू आता. चला. ॲट दी एंड पाऊण तासानंतर आम्ही शेवटच्या रांगेत आलेलो आहे गाईस. आणि बरोबर पाऊण तास झाला आहे, 1:45 वाजले. थोड्याच वेळात दर्शन होईल. इथे येणारा प्रत्येक भाविक त्याची काही ना काही इच्छा बापाकडे व्यक्त करतो. बट या रांगेतून जाणारा प्रत्येक माणूस खूप थकलेला जरी असला तरी बाप्पाला एकदा बघण्यासाठी तासनतास रांगेत उभा असतो. काहीच फायनली आम्ही पाऊण तासानंतर 7 फेऱ्यांमधून बाहेर पडलेलो आहे. दोघं तरी 7 फेऱ्यांमधून पाऊण तासानंतर बाहेर पडलो. हे बघा, इथं प्रसादाची लाईन आहे, गर्दी भरपूर आहे आज. मित्रांनो, फायनली प्रसादाची रांग आहे. या साईडला प्रसाद गृहालय आहे आणि इकडनं आपल्याला स्वामी श्रींचं दर्शन घ्यायला जायचंय. आम्हाला पण मरणाची भूक लागलेली, एवढी भूक लागली. पाऊण तास गेलोय. आता कावळे ओरडतो, बाकी काय नाही. होय की नाही रे? 100% कावळे ओरडतो. काही कावड्यांवरच देवस्थान आहे आणि आमचा पाऊण तासानंतरचा प्रवास
संपणार आहे दर्शन. काहींच्या इच्छा पूर्ण होतात तर काहींच्या नाही, पण संघर्ष कोणत्या आयुष्याला टळलेला नाही. म्हणून बिलीव्ह इन बाप्पा. जर का तो पाठीशी आहे ना, तर सगळं काही शक्य आहे. मित्रांनो फायनली आम्ही देवळाच्या बाहेर येऊन पोहोचलेलो आहे. हे एक पाऊल दिवस आहे. मंदिराच्या आत पोचतात बाप्पाचं ते रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मग मस्त दर्शन वगैरे करून आलो. सो मित्रांनो ऊन कडक आहे आणि पाय खूप भासतात आहेत, जाम भासतात पाय. इकडे खाली बघू शकता ऊन खूप आहे आणि पाय भासतात पूर्ण. उन्हात पण चटके लागते तरी पण आम्ही फोटो काढायचा नाद काही संपत नाही आमचा तिघांचा. बघा मस्त असं हे देऊळ आहे आणि या देवळाच्या समोरच गणपतीपुळ्याचा हा बीच, सुंदर असा नजारा आहे. बघू शकता आता गर्दी कमी आहे कारण ऊन भरपूर आहे आणि कालच पाऊस पडून गेलेला आहे, गर्दी कमी आहे आज. हा बघा मस्त असं गणपतीपुळ्याचं दर्शन झालेलं आहे आज आमचं. मित्रांनो आता पहिल्या मी तासाच्या रांगेत आलेलो आहे. हे पूर्ण गर्दी कमी आहे. हे बघा पूर्ण गर्दी कमी आहे. दर्शन मस्त असं दर्शन झालेलं आहे. आणि आता भूक लागली आहे, तर आता खायला जाईल. हा श्रींचा प्रसाद सुंदर असं घेऊन नसेल आलो श्रींचा प्रसाद घ्यायला. गरमागरम खिचडी भात, लोणचं व गोड बुंदी याहून जगात कायच भारी असू शकतं, नाही का? श्रींचा लाडूचा प्रसाद आम्ही घेतलेला आहे. बघा आई सगळी घेऊन गेली आहे. बरं वाटतंय दर्शन झालं ठिकाण. कसं वाटतंय? मस्त असं एवढ्या चांगल्या रीतीने दर्शन झालं ना. गर्दी पण होती तरी पण लवकर दर्शन झालं. खिचडी भात पण भारी होता, एक नंबर प्रवास होता. फायनली आमचे चप्पल परत घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, म्हणजे आम्ही घरी. मित्रांनो हाच तो स्पॉट आरेवारेच्या बीचला जातानाचा असा सुंदर असा समुद्राचा नजारा आहे बघा. मित्रांनो आम्ही परत गणपतीपुळ्यावरनं आरेवारेला आलेलो आहे आणि आजींकडे आता कोकम सोडा आणि लिंबू सरबत प्यायला आलेलो आहे. आणि त्याच्या समोरच सुंदर असा समुद्राचा नजारा दाखवतो मला. तर मित्रांनो फायनली असं कोकम सोडा आलेला आहे आपला, तर पिऊन बघूया. एवढं बरं वाटलंय ना पिऊन, थंडगार वाटतंय आता, थंडगार वाटत. मग आम्ही निघालो पुन्हा रिटर्न जायला आणि जाताना सुंदर अशा आरेवारीचा नजारा पाहत थंडगार कोकम सोड्याचा आस्वाद घेत रिटर्न घरी जायला निघालो. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं करा काम. बोला जय श्रीराम.